तर आता आपण पोरबंदर या तालुक्यात आहे. हे बघा, इथून पोरबंदर बसस्टँड आहे. या बसस्टँडवरून आपण आता इथून ही माग दिसते ते बस आहे द्वारकाला जाण्यासाठी. तर आपली 5:30ची बस 5 मिनिटाच्या फरकाने निघून गेली आहे. तर आपण 6:15च्या बसने जाणार आहोत. तर ही बस आली आहे 5:30ला, 5:45ला. तर अजूनही 15-20 मिनिटांनी गाडी निघणार आहे. तर ही लोकल बस आहे आणि दुसऱ्या अजून पण असतात जे बुकिंग शेअर असतात ते कोणत्याच बस नाहीत. बाकी बस आहे ते 9:30ला वगैरे आहेत. ह्याच्या व्यतिरिक्त प्रायव्हेट गाड्या पण आहेत इको वगैरे, ते गाड्या 7-8 वाजता निघतात. तर आपण ह्या गाडीचा वाजताच्या गाडीने जाणार आहोत. तर चला, व्हिडिओ शेवटून बघा. चॅनल नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. आपण आलेलो आहोत द्वारका येथे, जिथे बघा द्वारका मंदिर तुम्हाला दिसत असेल मागे. कुठे गेलं बघा, हे जो आहे द्वारका मंदिर आहे, द्वारकाधीश मंदिर. आपण इथे जाणार आहोत. आता आपण पोरबंदरवरून सकाळी 6:15ला बसलो होतो. ते आपण इथं 2-2.5 तासाच्या आता वाजलेत 8:45 वाजलेले आहेत. तर आता आपण इथं पोचलो. इथून आता आपल्याला सुरुवात करायची आहे पूर्ण. तर गोमती माता मंदिर आहे इथे मागं. सुदामा सेतू आहे, त्याला हे पण म्हणतात, बीच आहे द्वारका बीच. ते बघा ना, जर तुम्ही गाडीने वगैरे कारने वगैरे येत असाल तर तुम्हाला इथे पार्किंग आहे खूप मोठी. सगळीकडे कार पार्किंग आहे. तुम्ही कार पार्किंगमध्ये गाडी लावू शकता. तुम्ही दिवसभर जेवढे पण बाकीचे पर्यटन स्थळं आहेत आणि मंदिरं वगैरे आहेत तुम्ही सगळीकडे तुम्ही भेट देऊ शकता. आणि बाजूला इथं हॉटेल्स वगैरे आहेत, तुम्हाला राहण्याची सोयीसुद्धा इथं होईल जवळच्या जवळ. तर चला बघूया आपल्याला द्वारका दर्शन भेटतं का. 1 वाजता मंदिर बंद होणार आहे. तर आपण जेवढं लवकर येईल तेवढं पटापट करून घ्यायचं. आपलं मेन द्वारकाधीश मंदिराचं दर्शन घेऊन त्यानंतर आपल्याला बेट द्वारका जायचं आहे आणि इथलं लवकर उरकून यायचं आहे. तर चला बघूया. मित्रांनो, आता आपण मंदिरात प्रवेश करण्याआधी पवित्र अशा गोमती नदीमध्ये स्नान करून जायची अशी परंपरा आहे. पण आपण स्नान न करता पाय देऊन व गोमती नदीचं दर्शन घेऊन आपण इथून मंदिरासाठी प्रस्थान करणार आहोत. तर चला जाऊया, बघू. आणि महत्त्वाचं म्हणजे इथे एक नवीन सुदामा सेतू म्हणून उड्डाणपूल बनवलेला आहे, जो नदीच्या पलीकडे जाण्यासाठी आहे. तर मंदिरमध्ये गर्दी असेल तर आपण करू. आपलं सामान इलेक्ट्रॉनिक वस्तू आणि आपले जे काही वस्तू मंदिरमध्ये घेऊन जायला तुम्हाला प्रवेश नाही आहे. तर तुम्ही तर मोफतमध्ये लॉकर्स आहेत, त्या लॉकर्समध्ये तुम्ही इथं ठेवू शकता. आणि बाकी तुम्हाला प्रायव्हेट ठेवायचं असेल ते पण ठेवू शकता. तर आपण इथं ठेवूया. तर चला, तर आपल्याला मोबाईल पण इथं ठेवायला लागेल. तर मंदिरामधलं आपल्याला व्हिडिओ करता येणार नाही. तर आपण जाऊन आल्यावर बाकी तुम्हाला मी दाखवतो.
मित्रांनो आता आपलं असं दर्शन झालेलं आहे द्वारकाधीश मंदिरातून. आता आपण बाहेरून फिरणार आहोत, द्वारका परिसर फिरणार आहोत. इथे मंदिर छोटे मोठे आहेत मंदिर, ते दाखवू. आतमध्ये तुम्हाला खूप तर 1 तास लागेल. म्हणजे जर तुम्ही हनुमान विमान फिरला तर शक्तिपीठ वगैरे, शारदा मठ जे आद्य शंकर यांनी 4 पीठ स्थापन केले त्यातलं एक शक्तिपीठ इथं आहे, शारदा पीठ म्हणून. ते बाकी मुख्य द्वारकाधीशांचं मंदिर, बाकी बाजूला भरपूर मंदिर आहे छोटे मोठे, ते सुद्धा पाहून आलो आपण. तर आता आपण जेवायला जाणार आहोत. तिथं प्रसादालय पण आहे, त्या पण तिथे जेवायला जाणार आहोत. तर हे बघा मंदिर मागून. तर हा एका इथून मंदिराचा फोटो जर चांगला आहे म्हणून मी असायला आलो आहे. जेवायला भोजनालयामध्ये आलो आहे. हे बघा जेवण 30 रुपयाला थाळी आहे. त्यामध्ये पकोडा, भात, चपाती आणि डाळ आहे. 30 रुपये जेवण आहे.